नमस्कार, माझे नाव जान्हवी प्रवीण गुंड, इयत्ता दुसरी. काल टीचरांनी आम्हाला गोष्ट तयार करण्यास सांगितले होते आणि मी स्वतः गोष्ट तयार केली आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे पुस्तकाने वाचवले हिराला. एक बाई होती. ती खूप श्रीमंत होती. तिचे नाव होते हिरा. तिला वेळ कसा घालवावा हे तिला कळत नव्हते. ती शॉपिंग करण्यात वेळ घालवायची. एके दिवशी ती शॉपिंग करताना तिला एक पुस्तक दिसले. तिने ते पुस्तक वाचून काढले. तिने खूप पुस्तके वाचली. तिला पुस्तक वाचण्याची गोडी लागली. ती मुलांना गोष्टी सांगू लागली, गाणी म्हणू लागली, कविता सांगू लागली. आता तिला कळाले की वेळ कसा घालवावा. ती दिवसभर पुस्तके वाचू लागली. तिचे वय वाढू लागले. आता तिची मृत्यूची वेळ झाली. यमदेव प्राण नेण्यास आले. तेव्हा हिरा यमदेवांना म्हणाली, यमदेव, माझा प्राण नेण्याच्या आधी आपण हे पुस्तक वाचावे असे मला वाटते. यमदेव काही ऐकेना. पण तेव्हा हिरा नम्र विनंती केली हिराने. आता यमदेवांना हिराची माया वाटली व त्यांनी हे पुस्तक वाचून काढले. यमदेव सुद्धा वाचण्यात गुंग झाले. ते पुस्तक वाचून झाल्यावर यमदेव हिराला म्हणाले, हिरा, तुझा मृत्यू टळला आहे. हे ऐकून हिराला आनंद झाला आणि यमदेव निघून गेले. अशा प्रकारे हिराला पुस्तकाने वाचवले. लेखिका जान्हवी प्रवीण गुंड. धन्यवाद.